विनंती करते. आजच्या निर्णयावर ज्यांना आपलं मत मांडायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं. निरूपणानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ आपणहून समूहातून बाहेर पडावे. रुपाली कापरे आपणास विनंती सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. कृतार्थ देव वंदनम दिनेश वंशनंदनम सुशोभिभालचंदनं नमामि राममीश्वरं. मुनीन्द्रयज्ञकारकं शिलाविपत्तिहारकं महाधनुर्विदारकं नमामि राममीश्वरं. नमामि राममीश्वरं. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. शिवथरघळ दासबोध निरूपण समूहाच्या सर्व संयोजकांना प्रथम वंदन. आपण श्रोते जगदीश मूर्ती आपणा चरणारविंदम आणि सर्वांना वंदन. आज रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा आणि संस्कृत दिन असा तिहेरी संगम छान आहे. आणि याच दिवशी आपण परब्रह्म निरूपण किंवा विमल निरूपण हे पूर्ण पाहणार आहोत. पण संस्कृत दिन असल्यामुळं एक दोन ओळी त्याच्याबद्दल म्हणाव्याशा वाटत आहेत. शत शत कोटी शरत पर्यंतम प्रवहता संस्कृत मंदाकिनी. प्रवहता संस्कृत मंदाकिनी. अज्ञाता यस्या गंगोत्री इतिहासस्य न यत्रास्ति गतिः. परिणतं फलम् अनादिश्रुतिः. यत्प्रसवसा भारतवाणी. प्रवहता संस्कृत मंदाकिनी. प्रवहता संस्कृत मंदाकिनी. इयमस्माकं धर्मभारती राष्ट्रैक्यस्य च महती स्फूर्तिः. विना संस्कृतं नैव संस्कृतिः. यत्प्रसवसा भारतवाणी. प्रवहता संस्कृत मंदाकिनी. प्रवहता संस्कृत मंदाकिनी. वंदे संस्कृत मातरम. वंदे संस्कृत मातरम. आज आपल्याला आत्ता नीलमताईंनी 27 पासून ओव्या सुंदर गाऊन दाखवलेल्या आहेत. त्यामुळं आजचा विषय आपल्याला सोपा जाणार आहे. काल आपण पाहिलेलं होतं की 26वी ओवी असो ऐसी माया माईक शाश्वते ते ब्रह्म एक पाहो जाता अनेक व्यापुना आहे श्रीराम. तर ही माया कशी लटकी आहे, माईक आहे आणि ब्रह्म मात्र शाश्वत आहे असा काल विषय झालेला होता. त्याच्याबद्दलच थोडंसं समर्थांचं म्हणणं जे आहे ते
सार्थ आत्मारामातलं थोडक्यात सांगते. अनंत ब्रह्मांडा ऐसी ढिसाळे, मायेने रचिली विशाळे, ते तुमचे कृपेचे निबळे विरती स्वानंद डोही. काय म्हणतात समर्थ तिथे, की अनंत रूपानं नटलेला ईश्वर आहे आणि त्याचं अर्धनारी नटेश्वर असं जे स्वरूप आहे ती म्हणजे ही माया आहे. आणि या मूळ मायेनं या प्रचंड अशा ब्रह्मांडाचा विस्तार सगळा मांडलेला आहे. या मायेनं अशी असंख्य ब्रह्मांड निर्माण केली आणि मोडली. एका एका ब्रह्मांडाचा विस्तार अगणित आकाराचा आणि अगणित काळाचा आहे. सामान्य जीवाला या ब्रह्मांडाचा विस्तार कळणं, उमजणं अत्यंत कठीण होतं आणि न जाणता त्याचा संग सोडणं हेही अत्यंत कठीण होतं. म्हणून सद्गुरू कृपामृताच्या सामर्थ्यापुढं या दृश्य ब्रह्मांडाचा पसारा हा नगण्यच वाटतो. म्हणजे जसं मातीचा भला मोठा ढेकूळ पाण्यात टाकला की तो पाण्यात विरघळून जातो, नष्ट होतो, तशी ही ब्रह्मांडाची अवस्था होते. आणि सद्गुरूंची कृपा झाली की या ब्रह्मांडाचा दृश्य पसारा क्षणार्धात विरून नाहीसा होतो. तर परमात्मा अनंत सामर्थ्यांनी युक्त आहे, संपन्न आहे. म्हणूनच आता पुढे त्याचं महत्त्व वेगवेगळ्या पंचमहाभूतांपैकी पृथ्वीपासून सुरुवात करतायत की ती कशी आहे आणि तिच्यापेक्षा परमात्मा कसा कसा वेगळा आहे. पृथ्वीसी भेदून आहे, परी ते ब्रह्म कठीण नव्हे, दुजी उपमान साहे तया मृदत्वासी. आता पृथ्वीला भेदून तिच्यात राहणारं जे ब्रह्म आहे ते पृथ्वीसारखं जड नाही आहे आणि किंबहुना ते इतकं सूक्ष्म आहे की त्याच्या इतकं सूक्ष्म काहीच नाही आहे. म्हणजेच ते जरी भेदून ब्रह्म पृथ्वीला जरी भेदून जातं तरी ते पृथ्वीसारखं जड नाही, कठीण नाही. ते इतकं मृदू आहे की त्याच्या मृदूपणाला कशाचीच उपमा देता येत नाही. पुढं म्हणतात की पृथ्वीहून मृद जळ, जळाहून तो अनळ, अनळाहून कोमळ वायो जाणावा श्रीराम. आता पृथ्वीपेक्षा पाणी, जळ म्हणजे पाणी मृदू आहे आपल्याला माहिती आहे. जळाहून अनल म्हणजे अग्नी मृदू आहे हेही माहिती आहे. आणि अग्नीपेक्षा वायू कोमल आहे हे समजून घ्यायचे. मग वायोहून ते गगन, अत्यंतची मृद जाण, गगनाहून मृद पूर्ण ब्रह्म जाणावे श्रीराम. पण सगळ्यात ब्रह्म हे कसं मृदू आहे हे सांगतायत. की वायूपेक्षा आकाश तर अत्यंत सूक्ष्म असतं आणि आकाशापेक्षाही ब्रह्म संपूर्णपणे किंवा अत्यंत सूक्ष्म असतं. श्री समर्थांनी या ठिकाणी विश्वातील घटकांचा सूक्ष्मपणाचा क्रम सांगितलेला आहे. आपल्याला पंचमहाभूतांपासून कशी निर्मिती झाली त्या पंचमहाभूतांची हा क्रम माहिती आहे आणि तसाच इथे क्रम सूक्ष्माचा सांगतायत की सूक्ष्माचं ज्ञान होण्यासाठी जीव सूक्ष्म होत गेला पाहिजे. आणि अखेर ज्यावेळी तो अतिशय सूक्ष्म बनतो त्यावेळी त्याला ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान होण्याची पात्रता येते. जे आपल्याला जीवो ब्रह्मैव न अपरहा याचा अनुभव येण्यासाठी ती सूक्ष्मता जाणली पाहिजे. आणि तोपर्यंत सूक्ष्म ब्रह्म निर्लेपपणानं सर्व विश्वाला कसं व्यापून राहतं ते कळणं जरा कठीण जातं. वायूपेक्षा आकाश मृदू आहे आणि आकाशाहून ब्रह्म तर संपूर्णपणे मृदू आहे. आता आकाश तत्वानंतर विमल ब्रह्माची पृथ्वी तलाशी श्री समर्थ तुलना करतायत. आणि पृथ्वी ही जड आहे. अनेक चांगल्या वाईट आपल्याला माहिती आहे की सृष्टीला पृथ्वीला तर काय काय सहन करावं लागतं. कित्येक घटना, प्रसंग, अत्याचार ती निमूटपणे सहन करत असते. म्हणून तर पृथ्वीला अगदी क्षमावान पृथ्वी असं म्हटलं जातं. आणि आत्मज्ञानी सत्पुरुषांच्या जीवनातील तितिक्षाही अगाध असते. किंबहुना तिच्याशिवाय आत्मज्ञान प्राप्तच होत नाही. हे जीवनातलं एक फार मोठं सत्य आहे. आत्मज्ञानाचा प्रवास हा काही आपण आरामगाडीतून किंवा आगगाडीतून करतो तसा नाही आहे. त्यासाठी कधी निखाऱ्यावरनं चालावं लागतं तर कधी पाण्याच्या तळाशी बसावं लागतं. इतक्या सुखासुखी आत्मज्ञान मिळत नाही. त्यासाठी आपल्यातील तितिक्षेचा अंत पाहिला जातो. भगवंताबद्दल असलेल्या निष्ठेची कसोटी लागते. आणि या अनुषंगानं पृथ्वी तत्व हे विमल ब्रह्माशी साधर्म्य दाखवणारं जरी असलं तरी पृथ्वीचा आणखी एक गुणधर्म आहे, तो म्हणजे काठिण्याचा, जडत्वाचा. आणि ती वज्रासारखी कठीण आहे. या वैशिष्ट्याचे विवेचन आता पुढच्या 30-31व्या ओवीत समर्थ करतात.
की वज्रासासे भेदिले परिमृदत्व नाही गेले उपमे रहित संचले कठीण ना मृद. पृथ्वी 31वी पण घेते. पृथ्वीमध्ये व्यापून असे पृथ्वी नासे तेन नासे जळ शोषे तेन शोषे जळी असोनी श्रीराम. आता वज्राला सुद्धा भेद केला ब्रह्मानं, वज्राचाही भेद केला. म्हणजे पृथ्वीला तर भेदून गेलंच आहे, पण वज्राचाही भेद केला आहे. पण त्याचं मृद पण काही नाहीसं झालेलं नाही. ते कठीणही नाही आणि मृदूही नाही. त्याला कसलीच उपमा देता येत नाही, कारण उपमेच्या पलीकडचं आहे, ते अनुपमच आहे. असं हे सर्वत्र साठलेलं आहे. ते पृथ्वीमध्ये व्यापून आहे, पण पृथ्वीचा नाश झाला तरी त्याचा कधीच नाश होत नाही. पाण्यात असूनही पाणी आटलं तरी ब्रह्म कधी आटत नाही, कारण जळीस्थळी काष्टी पाषाणी जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा जळामध्ये ते आहेच ना. पण पाणी आटतं म्हणून ते कधी आटत नाही. मग ब्रह्म हे शाश्वत कसं आणि सर्वांना व्यापून कसं राहतं ते पृथ्वीमध्ये व्यापूनच्या ओवीत सांगितलेलं आहे. की ब्रह्म पृथ्वीला व्यापून आहे, पण पृथ्वीचा नाश झाला तरी ते नाश पावत नाही. ब्रह्म पाण्याला व्यापून आहे, पण पाणी शोषलं जातं तरी ते शोषलं जात नाही. ब्रह्म वज्रास भेदून जातं म्हणतायत, पण त्याची मृदुता, सूक्ष्मता, संवेदनशीलता जराही कमी होत नाही. विमल ब्रह्म पृथ्वीला व्यापून असलं तरी पृथ्वीचा नाश झाला, त्यावरील पाणी शोषलं गेलं तरी ब्रह्म तसंच्या तसंच राहतं. आणि संतांचं हृदयसुद्धा काठिण्याला भेदणारं असतं. म्हणून बघा म्हणलेलं आहे, वज्रादपि कठोराणी मृदूनी कुसुमादपि लोकोत्तराणाम चेतांसी कोही विज्ञातुमर्हती. आता रामसुद्धा तसाच आहे, सुहृदच आहे. अहो, लंकेवर स्वारी करण्याच्या आदल्या रात्रीसुद्धा त्यानं अंगदाला बोलावून घेतलं आणि सांगितलं की रावणाच्या दरबारात जाऊन त्याला माझा निरोप सांग. तो निरोप काय होता हा आपल्याला माहिती असेल, की जेणेकरून रामाचंही काम होईल आणि रावणाचं कल्याण होईल. म्हणजे रावणानं अजून तरी शहाणपणा घ्यावा आणि सगळं हे एवढं पुढचं महाभयंकर युद्ध टाळावं, यासाठी त्यांनी तो निरोप पाठवलेला होता. तर शत्रूचं हित करावं अशी ह्या विमल ब्रह्माची म्हणजे श्रीरामाची भूमिका ही पृथ्वी तत्वाच्या काठिण्याला भेदणारी आहे की नाही मला सांगा. नाही तर काय, आता तो तर काही ऐकतच नव्हता, त्याचा नाश तर होणारच होता, पण तेही थोपवण्याचा त्यांनी प्रयत्न. तसंच झालेलं आहे बघा महाभारत होते, की श्रीकृष्णांनी सुद्धा शिष्टाईला गेला दुर्योधनाला आणि कौरवांना मनापासून सांगितलं की त्यांना अर्ध राज्य द्या, नाही. मारे 5 जणांना 5 गावं द्या, नाही. मग काय म्हणतो दुर्योधन, सुईच्या अग्रावर मावेल एवढी सुद्धा मी माती देणार नाहीये. म्हणजे हे भगवंत सगळीकडनं प्रयत्न करतायत, पण अशा काय म्हणू आपण दुर्जनांच्या पुढे त्यांचं शेवटी ते युद्ध अटळच राहिलं. आता अग्नितत्वाशी सुद्धा विमल ब्रह्माचं असणारं सामर्थ्य पडताळून पाहताना समर्थ म्हणतात, तेजी असे परी जळेना पवनी असे परी चळेना गगनी असे परी कळेना परब्रह्म ते. आता ब्रह्म हे तेजाला व्यापून असतं, पण तेजानं ते जळत नाही. ब्रह्म वायूला व्यापून असतं, पण ते वायूप्रमाणे चळत नाही. ब्रह्म आकाशाला व्यापून असतं, पण ते तसं असूनही आपल्याला कळत नाही. म्हणजेच काय की अग्नीला ब्रह्मानं वेढलं तरी अग्नीपुढे ते जळत नाही. बरं, हा अग्नी म्हणजे फक्त पंचमहाभूतापैकी एक आहे असं नाही, कारण एकमेकांविषयी मनात धुमसणारा जो मत्सर असतो, इच्छेविरुद्ध घडलं की उचंबळून येणारा क्रोध असतो, परनिंदा ही अग्नीची नित्यातील रूपच आहेत सगळी, हे क्रोध मत्सर. आणि म्हणून राजा दशरथानं रामाला अयोध्येच्या युवराज म्हणून घोषित केलं. तेव्हा त्याची स्थिती, आणि दुसऱ्याच दिवशी त्याला वनात जाण्यास कैकेयीकडून सांगितलं, तेव्हाची रामाची मनस्थिती पहा, एकसारखीच होती. ही हकीकत भरताला जेव्हा मागावून समजली तेव्हा भरत कौशल्याला विचारतो, माते, या दोन्ही प्रसंगी रामाची प्रतिक्रिया काय होती ग? तेव्हा कौशल्य त्याला सांगते, युवराज झाल्याचा ना त्याला आनंद होता
किंवा वनात जावं लागणार म्हणून त्याला विषाद वाटत होता. दोन्ही वेळेस त्याच्या चेहऱ्यावरील स्मितहास्यात किंचितही फरक पडला नाही. मला येऊन त्यानं सांगितलं, अगं माते, निर्णयात थोडासा बदल झाला. काल मला अयोध्येचं राज्य देणार होते, पण आज त्यांनी मला वनाचं राज्य करायला सांगितलंय. किती स्थितप्रज्ञाची सम्यक दृष्टी, जीवनाकडं बघण्याची. अशा रामरायाचं नाम आपल्याला सद्गुरूकडून दिलं गेलंय. आपण किती भाग्यवान आहोत. आपल्या जीवनातील विविध घटनांकडे अशा सम्यक दृष्टीनं जर आपण पाहू लागलो तर आपण सुद्धा रामासारखे स्थितप्रज्ञतेकडं जाऊ शकतो. पण काय होतं, आपलं जीवन, आपली मनस्थिती वाऱ्याप्रमाणे सतत हालत असते आणि त्यामुळं मन एका गोष्टीवर स्थिरच राहू शकत नाही. जोपर्यंत या मनाला पवनसुताचा गुरुकृपेचा स्पर्श नाही तोपर्यंत ते स्थिरच राहू शकत नाही. विमल ब्रह्मच मनाला शांत स्थिर करू शकतं, कारण ते वायूप्रमाणे सूक्ष्म असलं तरी चळत नाही, हलत नाही. आता शूर्पणखेनं सुद्धा बघा, त्याच रामायणातला प्रसंग आपल्याला माहिती आहे की सुंदर स्त्रीचं रूप घेतलं आणि रामासमोर ती येऊन विवाहाचा प्रस्ताव ठेवते. तेव्हा रामानं गमतीनं त्याला लक्ष्मणाकडं पाठवलं. लक्ष्मणानं पुन्हा रामाकडं पाठवलं, रामानं पुन्हा लक्ष्मणाकडं पाठवलं. असं 2-3 वेळेला झालं आणि त्यावेळेला शेवटी लक्ष्मणानं तिचं नाक आणि कान छाटून टाकलं, विद्रूप केलं. तिच्या सौंदर्याकडं बघून आसक्त न होणारं अविचल असं हे विमल ब्रह्माचं स्वरूप, असं हे विमल ब्रह्म आहे. आणि ते आपल्याला समजून घ्यायचे, आपल्याला तसं वागायचंय, अविचल राहता आलं पाहिजे. जलतत्वाशी पण ब्रह्माची तुलना करून गेली तर ब्रह्म हे जलासारखं मृदू आहे, प्रवाही आहे. पाण्यात तर वेगवेगळे रंग टाकले तर स्वतः म्हणून म्हणतात ना, पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिलाओ वैसा. तर तसा रंग बदलत जातो. पण परिस्थितीनुसार पालटण्यातलं नाही. तर वनवासी राम बघा, आता रामाची सगळी उदाहरणं डोळ्यासमोर येतात. कारण वनवासी राम कोळी, भिल्ल, वानर यांच्यासोबत इतके वर्ष राहिला आणि मग तरीसुद्धा तो त्यांच्यातलाच एक होऊन राहिला होता. त्यानं स्वतःचं वेगळेपण नव्हतं दाखवलेलं. वनवास संपून अयोध्येला परत जेव्हा आला तेव्हा त्याचा राज्याभिषेक होणार होता. तेव्हासुद्धा त्यांना आदर सत्कार करून सगळ्यांचं कौतुक केलेलं होतं. कशाला हो अयोध्येत आणायचं असा काही त्याच्या मनामध्ये विचार आला नाही. असं हे परब्रह्म जलासारखं मृदू, पण परिस्थितीनुसार रंग आकार बदलणारं ते निश्चितच नाही. त्याच्या मूळ सत्य स्वरूपापासून ते यत्किंचितही ढळत नाही. असं विमल ब्रह्म संतांच्या हृदयात विलसत असतं. त्यामुळं पंचमहाभूतिक कुठलंच तत्व दृष्टांत म्हणून विमल ब्रह्मास देता येत नाही. पृथ्वी नाही, वायू नाही, अग्नी नाही, कशाप्रमाणेच हे तत्व नाही, विमल ब्रह्म नाही. आता खरं म्हणजे हा विमल ब्रह्म हा समासच, निरूपणाचा हा समासच दासबोधाचा जणू आत्मा आहे बरं का. मागील निरूपणात पंचभूतिक तत्वाचं सगळं विमल ब्रह्माशी तुलनात्मक चिंतन आपण आत्ता पाहिलं, अभ्यासलं. आणि त्यातील एकाही तत्वाची विमल ब्रह्माशी बरोबरीच होऊ शकत नाही. हे आपल्या ध्यानात आलं. सगुण ब्रह्म हे विमल ज्ञान असू शकत नाही. या समर्थ वचनाचा विचार केला तर रामाचं चरित्र, त्याच्या लीला म्हणजे विमल ब्रह्म आहे अशी एक शंका मनात उत्पन्न होते. पण या प्रश्नाचं उत्तरही समर्थांनीच देऊन ठेवले. त्यासाठी दासबोधाची सूत्र मनात कोरून ठेवायला हवीत. अन्यथा मनातील संभ्रम आपल्याला विमल ब्रह्मापासून दूर नेऊ लागतो बरं का. सर्वप्रथम सगुण ब्रह्म म्हणजे विमल ब्रह्म नव्हे, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. सगुण वर्णन म्हणजे देहानं केलेल्या लीलांचं वर्णन आहे. श्रीरामाच्या चरित्रातील घटनांच्या आधारे विमल ब्रह्माची सगुणातील गुणवैशिष्ट्ये आपण पाहिली. 6व्या दशकात समर्थांनी आपल्याला काय सांगितलं आहे हो, देवशोधन आहे ना, तर तिथं त्यांनी सांगितलं होतं की सगुण भजन, सगुणापासून विमल ब्रह्मापर्यंतचा मार्ग केवळ सगुण ब्रह्माचाच आहे. सगुण भजन करता करता आपल्याला विमल ब्रह्माची प्राप्ती होते. म्हणजे सगुणापासून निर्गुणापर्यंत आपल्याला पोहोचायचे आणि विमल ब्रह्म हे आपल्याला लाभणार आहे. रघुनाथाची सुकोमल काया, त्याच्या लीला, त्याच्या सगुण रूपाचं चिंतन म्हणजे विमल ब्रह्म नव्हे. हे जरी खरं असलं
तरी त्याच्या स्मृती, त्यातील सतेज तत्व, परब्रह्माची ओळख करून द्यायला निश्चितच समर्थ आहे. रामरायाचं भजन आपण सारखं म्हणतो, तो तर समर्थांचा प्राण होता. म्हणून तर ते किती ठिकाणी म्हणतात बरं का, रामा 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 राम रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा 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 कुळभूषणा, रामा 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 जानकी पते, रामा जानकी पते, रामा 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 विमळ मते. थांबते कारण ते बरंच मोठं आहे भजन. पण हे सगळे भजनं हा समर्थांचा प्राण आहे. भगवत भजनातूनच आपल्याला विमल ब्रह्माची एकरूपता साधू शकते. अन्यथा शब्दांद्वारे आपण विमल ब्रह्माचं किती जरी चिंतन केलं ना, तरी त्या परमस्वरूपाची कल्पना अंतरंगात सुस्पष्ट होतच नाही. कारण विमल ब्रह्माच्या कक्षेत शब्दांना प्रवेश निषिद्ध आहे. म्हणून केवळ भगवत भजनातून जीवाला परमतत्वाचा बोध होऊ शकतो, असं समर्थ वारंवार सांगतायत. शरीरावघे व्यापले परी ते नाही आडळले, जवळीच दुरावले जवळ कैसे नवल कैसे. आता बघा, इतकं जवळ आहे तरी ते आपल्याला आढळत नाही. आपल्या शरीरभर व्यापून आहे. काल मी म्हटलं होतं की प्रत्येक अवयव त्यांनी व्यापलेला आहे आणि इतकं जवळ असून सुद्धा ते आपल्याला सापडत नाही. सन्मुखची चहूकडे तयामध्ये पाहणे घडे, बाह्याभ्यंतरी रोकडे सिद्धची आहे. आता जसं शरीरभर भरलेलं आहे तसंच चहूकडे भरलेलं आहे आणि त्याला समोरच आहे. त्याला आपण तिथं पाहू म्हणजे पाहतो ते त्याच्यामधूनच पाहतो. सर्वांच्या आत बाहेर प्रत्यक्ष सिद्ध असं ते ब्रह्मच आहे. मग तयामध्येची आपणास बाह्य ते जाण, दृश्या वेगळी खूण गगना सारिखी श्रीराम. आता आपण त्याच्यामध्येच आहोत आणि आपल्या आतबाहेर तेच आहे. दृश्या वाचून त्याला दृष्टांत द्यावायचं झाल्यास ते आकाशासारखं आहे असं सारखं म्हणतात. पण दृश्या वेगळी म्हणजे अदृश्य खूण ही दृष्टांत फक्त आकाशाची आहे. आकाश अदृश्य आहे तसं ते आहे. म्हणून त्याला आकाशाची सारखी उपमा. किती वेळा आकाशाचा संदर्भ आलेला आहे. पण काही नाहीसे वाटले तेथे जिथे कोण दाटले. मला तर ही ओवी पण आवडली आहे बघा. जैसे न दिसे आपले आपणासी धन. कधी कधी आपल्याजवळच धन किंवा आपल्याजवळची कुठलीही वस्तू आपल्याला सापडत नाही. पुरून ठेवलेलं धन आपल्यालाच दिसत नाही. त्याप्रमाणे जिथं काही नाहीसं वाटतं तिथं ते गच्च भरलेलं असतं गुप्तधनासारखं. आणि इथं काही नाही असं जेव्हा वाटतं तिथं ते ब्रह्म भरपूर भरून राहिलेलं आहे. ब्रह्माच्या बाबतीत हे सगळं असंच आहे की जिथं नाही वाटतंय तिथंही आहे वाटतंय तिथेही आहे. जो जो पदार्थ दृष्टी पडे ते त्या पदार्था ऐलीकडे, अनुभवे हे कुवाडे उकलावे श्रीराम. आता जो जो आपण पदार्थ पाहतो तो दृष्टीस पडण्याच्या अगोदर तिथं ब्रह्म असतं. एरवी स्थूल दृष्टीला ते दिसत नाही आहे. म्हणून हे थोडं कोडं स्वरूपानुभवानं उलगडून घ्यावं लागतं. हे कोड आहे खरं म्हणजे. स्वरूपानुभव येण्या इतकी दृष्टी सूक्ष्म झाली म्हणजे पदार्थांना आत बाहेर व्यापणारं ब्रह्म आपल्याला प्रचितीस येतं. म्हणून काल जे आपण म्हणलं की आजी मी ब्रह्म पाहिले, ते आपल्याला आढळतं. क्षणोक्षणी त्याचा प्रत्यय येतो. तो अनुभवून घ्यावा लागतो. जे जे रूप आणि नाम तो नाथिलाच भ्रम, नामरूपातीत वर्म अनुभवी जाणे. आता नामरूपाच्या अतीत आहे ते, पण त्याचा अनुभवी माणसांनाच येतो. नाम आणि रूप जितका आहे तितका सगळा मिथ्या भ्रम आहे सगळा. आणि ते रहस्य नामरूपाहून वेगळं आहे हो. अनुभवी ते जाणतात. म्हणजे इंद्रियाच्या प्रचितीला येणारं दृश्य विश्व नाम आणि रूप यांनी भरलेलं आहे. पण रूप म्हणजे इंद्रियांना प्रत्यक्ष दिसणारा वस्तूंचा आकार आणि नाम म्हणजे त्या वस्तूला धारण करणारं सामान्य ब्रह्म हे एकच आहे. म्हणून ब्रह्म एक आहे. इंद्रियांना दिसणारा नामरूपाचा सगळा देखावा मुळात नसणारा आणि तात्पुरता आहे. एकदा ब्रह्मज्ञान झालं की हा देखावा सगळा संपून जातो. मागे पुढे आकाश पदार्थे विण जो पैस, पृथ्वी विण भकास एक रूप श्रीराम.
आता मागे पुढे आकाश आहे, मध्ये पृथ्वी आदी करून सर्व पदार्थ नसून तेच एकी एक अवकाश रूप भरलेलं आहे. आपण नावे पृथ्वी आदी काही नसून त्याचा एकाचा सगळा विस्तार आहे. खरं म्हणजे ते एकमेव अद्वितीय आहे. ब्रह्माचा सगळा प्रकार असाच आहे की हे दृश्य विश्व आलं आणि गेलं तरी त्याच्या आणि ब्रह्माच्या स्वरूपात यत्किंचितही फरक पडत नाही. तर ही पुढची उपमा बघा. हे आपल्याला अनुभवाला येतं की नभी धुमाराचे डोंगर उचलती थोर थोर तैसे दावी वोडंबर माया देवी. इथं पण मायेचा संदर्भ आलेला आहे. इथंही मला सांगायचं होतं की आकाशामध्ये मोठमोठे वाफेचे डोंगर उठतात, त्याप्रमाणे ही मायादेवी आपले इंद्रजाल किंवा वोडंबर, त्यांनी छान शब्द वापरलेला आहे वोडंबर, इंद्रजाल किंवा मायाजाल म्हणतात त्याला, हे दाखवते. म्हणजे केवढे मोठाले धुराचे डोंगर दिसतात तो आकाशात, पण ते सगळे तात्पुरते असतात. आकाशाला त्यांचा स्पर्शसुद्धा होत नाही. तसंच शुद्ध ब्रह्मामध्ये मायेच्या करामतीनं विश्वाचं एवढं अवडंबर आढळलेलं आहे आणि ते तर अर्थात मिथ्याच आहे. ज्ञानदेवांनी सुद्धा ज्ञानदेवीत किती वेळा तेच सांगितलेलं आहे. आणि ही माया कशी आहे? ती मृगजळासारखी आहे, स्वप्नासारखी आहे, पाण्याच्या तरंगासारखी आहे आणि ती क्षणात नष्ट होणार आहे सगळं तिचं. आता मगाशी जे म्हणलं की मागे पुढे जे जे दृश्य रूप आणि नाम 39वी ओवी, त्याच्याबद्दल थोडंसं सांगायचं आहे मला की नामरूपाच्या आधारे इंद्रियांना दिसणारं जाणवणारं सर्व भ्रमात्मक आहे, हे शाश्वत असूच शकत नाही. कारण विमल ब्रह्मानं घेतलेल्या सगुण अवतारांना जर आपण परब्रह्म समजून बसलो तर आपली फसगत होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून ही ओवी समर्थांनी अत्यंत महत्त्वाची म्हणून आपल्याला लक्षात येत सांगितलेली. केव्हा तरी काळाच्या अधीन होऊन त्याचा नाश होतो, अटळ असतो या सगळ्या इंद्रियांना जे जे दिसतंय त्याचा. त्यामुळं दृश्य देहाला विमल ब्रह्म मानणं अगदी चुकीचं आहे. विमल ब्रह्माचं चालतं बोलतं रूप म्हणजे रघुराया श्रीराम, त्याच्या उपासनेतूनच विमल तत्वाचा बोध आपल्याला निश्चित होऊ शकतो. आणि म्हणून ते साधू शकतं कधी तर आपण जर त्याचं भजन केलं तर. आणि ते भजन कसं पाहिजे हो, या भजनाची एक म्हणजे व्युत्पत्ती म्हणा किंवा त्याचे वेगवेगळे अर्थ समजून घ्यायचे की भजन म्हणजे मनुष्यांची आंतरिक स्थिती. भजन म्हणजे भगवंत स्मरणाची, उपास्य देवतेच्या निकट असण्याची आणि तिच्या सहवासाची खूण आहे. तल्लीनतेत भजन करताना नयनातून ओघळलेले अश्रू मूर्तीवर केलेल्या सागरसंगीत अभिषेकापेक्षा पवित्र असतात, श्रेयस्कर असतात. त्यामुळं भजन म्हणजे उपास्य देवतेची साधलेली तल्लीनता, जवळीक, त्याचं अखंड स्मरण, त्याच्या प्राप्तीची तीव्र तळमळ म्हणजे भजन आहे. म्हणून नाम घेता मुखी राघवाचे, दास रामाचा हनुमंत नाचे, हो दास रामाचा हनुमंत नाचे. आणि विठ्ठलाचे तर सगळे संत इतकी तल्लीन होऊन जातात, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, त्या नादात नुसते सगळे मग्न झालेले असतात. तर हा दैवताविषयी सगळा जो अगदी मनापासूनचा जो भाव आहे, प्रेमभाव आहे, हा जेव्हा उत्पन्न होतो, भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव निर्माण होणं, हा सगळा भजनाचा उद्देश आहे. आणि असं भजन जो करतो ना त्याला हळूहळू हळूहळू विमल ब्रह्माचा बोध व्हायला लागतो. कारण हे शब्दाच्या पलीकडं आहे, शब्दाच्या शिवाय हे अनुभूतीला येत असतं. आणि काही वेळेला वाटतं की हे कसं शक्य आहे. पण आपल्या प्रिय दैवताचं जर नित्यस्मरण केलं तर त्या स्मृतींनी अंतःकरण भरून जातं. संतांनी हा सगळा अनुभव घेतलेला आहे, त्याचं अनुसंधान, असा सुंदर शब्द त्यांनी त्याला दिलेला आहे. आणि या अनुसंधानामुळे जीवनात घडणाऱ्या हरेक घडामोडीत आपल्याला उपास्य देवतेचं स्मरण आपोआप घडतं. चांगली घटना असो, दुःखी असो, जी काय असेल ती. आणि त्यावेळेला वेगळे कष्ट घ्यावेच लागत नाहीत. सगुण भजनाची फलश्रुती म्हणजे जीवाला साधलेलं अनुसंधान आहे.
असं समर्थ सारखं सांगतात. आणि भगवंताचं भजनच जीवाला परब्रह्माची अनुभूती करून देतो. म्हणून सततम चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. सगळीकडे भगवद्गीतेत असेल, ज्ञानेश्वरीत असेल, दासबोधात तर आहेच, मनाच्या श्लोकातही सारखे तेच सांगतात की आपल्याला मनापासून कुठलीही उपास्य देवतेची कथा किंवा पोथी ही वाचावीशी वाटते. वाचताना त्याच्या स्मृती आपल्या अंतरंगात निर्माण होतात आणि या स्मृती म्हणजेच या विमल ब्रह्माचं स्वरूप आहे. जेव्हा आम्ही रामायण वाचतो ना किंवा अभ्यासलं ना, त्याचे अर्थ लावत गेलो, सारखे समोर श्रीराम आणि श्री समर्थ डोळ्यापुढे दिसतात. त्यांच्या मूर्ती आपल्याबरोबर आहेत, ते आपल्या सान्निध्यात आहेत असंच वाटत राहतं. आणि कुठलीही पोथी बघा, कुठलंही दत्तांचं असेल, दत्तगुरुचरित्र वाचताना त्याचा अनुभव येतो. आपण हे दासबोधाची पारायणं करतोय, आता ह्यालाही केलं होतं गडावरही, की त्या सान्निध्यात, त्यांच्या सान्निध्यात आपण आहोत असा सगळा सारखा भाग आपल्या मनापुढे डोळ्यासमोर येत असतो. आणि म्हणूनच शेवटी म्हणावंच वाटते, भज मन निसदीन श्याम सुंदर, भज मन निसदीन राम सुंदर, सकल जगत के जीवन धन प्रभु, करत कृपानित निज भक्तन पर, भज मन निसदीन, भज मन निसदीन, भज मन निसदीन श्याम सुंदर, भज मन निसदीन राम सुंदर. आता ही माया अशाश्वत आहे. किती वेळा तिचा उल्लेख केलेला आहे. पुन्हा पुन्हा आपल्या मनावर कोरण्याचं काम चाललेलं आहे समर्थांचं, की ऐसी माया अशाश्वत, ब्रह्म जाणावे शाश्वत, सर्वा ठाई सदोदित भरले असे. हा दिसणारा दृश्य मायेचा पसारा सगळा अशाश्वत आहे आणि ब्रह्म मात्र शाश्वत आहे. ते सदा सर्वदा सर्वत्र भरून राहिलेले आहे. सदैव सदोदित भरले असे. सदा हा शब्द समर्थांच्या फार लाडका आहे, आवडीचा आहे आणि त्याच्यामध्ये अर्थ खूप आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, प्रभूना रघुनायका रघुनायका मागणे हेची. आता त्यांनी किती वेळा मागणं केलेलं. आता बघा, मी मगाशी जे सांगितलं तसंच पुढं 42मध्ये सांगितलंय, पोथी वाचू जाता पाहे, मातृकांमध्येची आहे, नेत्री निघोनिरा आहे मृदपणे. ज्या वेळेला पोथी किंवा ग्रंथ वाचत असतो तेव्हा ते ब्रह्मच वाचत असतं. त्या अक्षरांमधलं, मातृका म्हणजे हस्ताक्षर ज्यांनी स्वतः लिहिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये कानामात्रांमध्ये तेच असतं. सूक्ष्मपणे डोळ्यात राहून पाहण्याची क्रियासुद्धा ते ब्रह्मच करत असतं. मला ज्या वेळेला आता पुन्हा ती आठवण आली की जेव्हा या मातृका आम्हाला समर्थांच्या मिळाल्या, त्या धुळ्याला त्या लोकांनी मिळवून दिल्या आणि आम्हालाही त्या वाचनासाठी दिल्या होत्या, तर त्यावेळेला आपल्यापैकीच एका ग्रुपमधल्या एका आजींनी सांगितलं होतं की आम्हाला एका पानाची झेरॉक्स देता का हो. म्हणजे किती त्या मातृकांबद्दल माणसांना आदर, प्रेम आणि आस्था आहे बघा, श्रद्धा आहे. मला खूप कौतुक वाटलं त्या आजींचं. तर हे सगळं, ही पोथी वाचत असताना ते ब्रह्म आपल्या समवेत आहे याचा आपल्याला प्रत्यय येत असतो. वाचनातून अक्षरबोध हृदयात उतरतो. डोळे आणि अक्षर यामधील अंतरासाठी अर्थाला वाहक म्हणून कशाचं अधिष्ठान असेल, तर ते म्हणजे विमल ब्रह्माचं. त्याच्या योगेच शब्दार्थ हृदयात उतरतात आणि अनुसंधान इतकं त्याच्याशी विलक्षण आहे की शब्दाच्या आधारे घडणारे श्रवणसुद्धा आपल्यातील आत्मारामच करत असतो. अशी सुंदर अनुभूती भजनाद्वारे आपल्याला येत असते. श्रवणे शब्द ऐकता, मने विचार पाहता, मनास बाह्य तत्वता परब्रह्म ते. प्रत्येक कृती म्हणजे जळीस्थळी आहेच, पण प्रत्येक कृतीत आहे बघा ते. म्हणून परवा मी म्हणलं होतं, पश्यन शृण्वन स्पृशन जिघ्रन, अश्नन गच्छन स्वपन श्वसन, प्रलपन विसृजन घृण्णम
उन्मिशन निमिशन नपी ह्या सगळ्या क्रिया करताना ते ब्रह्म आहेच आपल्याबरोबर. कानानं शब्द ऐकत असताना आणि कानात आणि मनात विचार करत असताना, म्हणजे आपण कधीही काही करत असू तरी मनाच्या आत बाहेर ते परब्रह्म आहेच. लोचन आणि वाचा यांच्या साह्यानं पोथी वाचावी, ती हृदय पटलावर उतरावी, मनाने त्याचा अर्थ ग्रहण करता यावा. करता करता आपलं मनन चिंतन करावं आणि हे करत असताना अंतरंगात अतीव समाधानाची प्राप्ती होते. अशा रीतीनं सगुणोपासनेतून सगुण भजनातून भक्त विमल ब्रह्माचं रूप अंतरंगात अनुभवत असतो. ब्रह्माशिवाय काहीच नाही, तोच या सृष्टीचा खऱ्या अर्थाने भोगता आहे. अंतरंगात राहून तोच प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत असतो. आणि म्हणून म्हटलंय ना, तुझं सगुण म्हणोखी निर्गुण रे, तुझं सगुण म्हणोखी निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. बर, पुढे पाहूया. चरणे चालता मार्गी, प्रत्येक याच्यात ब्रह्म कसं आहे किती सुंदर समजावून दिले हो. चरणे चालता मार्गी जे आठवे सर्वांगी, करे घेता वस्तू लागी आडवे ब्रह्म. म्हणजे रस्त्यानं आपण चालत असलो तरी सुद्धा ते सर्वांगास आदळतं, स्पर्श करतं, कळतं आपल्याला, आपला हा स्पर्श आपल्याला समजतो. आणि हातामध्ये पदार्थ घेऊ लागलो तरी त्यामध्ये सुद्धा जे असतं ते ब्रह्मच असतं. किती प्रकारे समजावून द्यावं हो. म्हणून आपण जेव्हा म्हणतो ना, पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून या गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट. असो इंद्रिये समुख समुदाव, तयामध्ये वर्ते सर्व, जाणो नाना मोठे हाव इंद्रियांची. आता सगळ्या इंद्रियांच्या आत बाहेर ब्रह्म आहे. प्रत्येकात सांगण्यापेक्षा आता सगळ्यात सांगून टाकतात. आणि ब्रह्मामध्ये सर्व इंद्रिय आपापली कार्य करत असतात. असं जरी असलं तरी इंद्रियांनी ते जाणण्याचा प्रयत्न केल्यास इंद्रियांचा हव्यास मोडून जातो. कारण ते अतिंद्रिय आहे, ब्रह्म अतिंद्रिय आहे आणि त्यामुळे इंद्रियांची गती तिथं खुंटते. म्हणजेच काय की सर्व इंद्रियांमध्ये तेच भरलेलं आहे, त्याला जाणायला जावं ते इंद्रियांची हाव बंद होते. आता इंद्रियांच्या आधारे देहाचे चोचले पुरवण्याचं काम आपण आजपर्यंत केले आणि अनुसंधानाद्वारे इंद्रियांचा स्वामी आत्मारामच अधिष्ठान जीवनातील प्रत्येक क्षणास लाभलं तर देहाची इंद्रिय भोगाची भूक आपोआप संपते. कधी कधी असा आयुष्यात प्रसंग येतो की आता त्या अन्नामध्ये खाण्यामध्ये मन लागत नाही. आपण सद्गुरूंकडून अनुग्रह घेतो, थोडं बहुत साधन करू लागतो. काही काळ साधन झाल्यावर आपल्याला स्वतःत होणारे बदल जाणवू लागतात आणि मग अनेक गोष्टींचं आकर्षण मावळतं. हळूहळू बघा, टी व्ही संपत आला, टी व्हीचं आकर्षण संपलं. रेडिओ तर कधीच आउटडेटेड झालेले आहेत. पेपरमध्ये उघडून तरी काय पाहायचं, त्याच्यापेक्षा फक्त तो बालाजी तांब्यांचा लेख असेल तर तेवढा वाचावं असं वाटतं. मग ही सगळी आकर्षणं मावळायला लागतात. कशामुळं घडतं तर भजनातून, उपासनेतून, स्मरणातून अंतस्थ असणाऱ्या विमल ब्रह्माच्या स्वरूपाचाच जणू आपण सतत अनुभव घेत असतो आणि वृत्ती अतिंद्रियाकडे वळू लागते. देशाधिष्ठित बाह्य सुखाची चटक लागलेल्या वृत्तीचा पाय मोडला की ती अंतर्मुख बनते. सद्गुरू प्रदत्त साधनेतून इंद्रियांची बाहेरची धडपड थांबते. भजनातून साधलेल्या अनुसंधानातून इंद्रिय संयमन जमू लागतं आणि मात्र इतकं साधूनही जीवाला विमल ब्रह्माचा बोध होत नाही. अजून फार मोठा पल्ला गाठायचा आहे. आपल्याला वाटतं मला सगळं साधायला लागलं, पण ते सांगतायत ते जवळीचं असे पाहो जाता न दिसे, नदी सोनवसे काही एक. अहो ते जवळच आहे असं वाटतं, पाहायला जावं तर दिसतच नाही. आणि तरी पण ते काही आहे, ते जवळ असूनही दिसत नाही, न दिसून एकले आहे. असा सगळा अनुभव हळूहळू म्हणजे अत्यंत सूक्ष्म ब्रह्म असून नसल्यासारखं झालं आहे. ते आहे पण सूक्ष्म आहे. त्याचा अनुभव घेण्यास आपल्यामध्ये फरक होणं आवश्यक आहे. आपली ज्ञानवृत्ती अत्यंत सूक्ष्म झाली की आपल्याला ब्रह्माचा अनुभव येतो.
म्हणजेच काय की ब्रह्म आपल्या अगदी जवळ आहे, पण ते पाहावं तर दिसत नाही आणि प्रत्यक्ष अनुभवात येत नाही. त्यामुळे त्याच्या असणेपणात काही फरक पडत नाही. ते आहे ते आहेच. म्हणून तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी, अशी आपली अवस्था आहे. जे अनुभवेची जाणावे, सृष्टीचे नियभावे, आपुलेन स्वानुभवे पावी जे ब्रह्म. मग ते कसं जाणायचे? आपल्या अनुभवातून. प्रत्यक्ष हे सारं दृश्य विश्व मनातून नाहीसे झालं पाहिजे. आपल्या देहासकट सर्व दृश्य सृष्टी सत्य नाहीच अशी खात्री झाली म्हणजे ब्रह्माचा अनुभव येण्याची पात्रता आपल्या अंगी येते. आणि त्यानंतर ब्रह्माचा स्वतःला साक्षात्कार होतो आणि मग मात्र आपण ब्रह्मरूप होऊन जातो. म्हणजे काल जे म्हणलं आजी मी ब्रह्म पाहिले, अशी आपली वृत्ती आपल्यातच होऊन जाईल. ज्ञानदृष्टीचे देखणे, चर्मदृष्टी पाहो नेणे, अंतर्वृत्तीची एक होणे, अंतर्वृत्ती साक्ष. हे सगळं आंतरिक आहे. म्हणजे ज्ञानदृष्टीने ते पाहायचे, चर्मदृष्टी ते पाहू शकत नाही. अंतःकरणाची खूण अंतःकरणास ठाऊक असते. म्हणून अंतर्मुखतेची खूण अंतर्मुख सज्जनांनाच समजते, संतांनाच समजते. आणि ती आपण त्यांच्याकडनं दृष्टी घेऊन समजून घेतलं पाहिजे. 49वी ओवी आहे. जाणे ब्रह्म जाणे माया, जाणे अनुभवाच्या ठाया, ते एक जाणावी तुर्या सर्व साक्षिणी. आता 49मध्ये तुर्येचं लक्षण सांगतात की तुर्या काय आहे. तुर्येपर्यंत आपण पोचायचे, मग त्याच्या पलीकडे जायचे. जागृती 4 अवस्था आहेत. जागृती, स्वप्न, सुषुप्ती. या 3 अवस्था ह्या अज्ञानवृत्तीच्या आहेत. आणि चौथी जी आहे ती आहे तुर्या. ती ज्ञानवृत्तीची अवस्था आहे. तुर्या अवस्थेमध्ये एकीकडे ब्रह्माचं भान असतं आणि दुसरीकडे दृश्य जगाचंही असतं. ही तुर्या वैशिष्ट्य आहे बघा. आणि स्वरूपानुभव येण्यास ही वृत्ती कुठं ठेवावी हे तुर्येमध्ये बरोबर समजतं. ती सर्वसाक्षिणी अवस्था आहे आणि देहासकट सर्व दृश्य विश्वाला तुर्येमध्ये वेगळेपणानं पाहता येतं. म्हणजे आपली दृष्टी अशी रुंदावलेली आता. तर हळूहळू ही तुर्यावस्था म्हणजे काय हो, विमल ब्रह्म आहे का? आपल्याला वाटतं म्हणजे पोचलो आपण तिथं, तर नाही. समर्थ सांगतायत सर्वसाक्षी अवस्थेत दृश्य जगाकडं आणि ब्रह्मस्वरूपाकडं बघणारा जीव त्याच्या मूळ रूपानं अजूनही शिल्लक आहे. संत महंत आत्मज्ञानी सत्पुरुष ह्या तुर्येमध्ये स्थिरावलेले असतात. वास्तविक ते तुर्यातीत अवस्थेचे अधिकारी, पण ते सामान्यांच्या आपल्यासारख्यांच्या करुणेपोटी ते तुर्येत येऊन तुम्हाला आम्हाला भगवंत दर्शनाचा मार्ग खुला करून सांगतात. तो समजावून देतात. पृथ्वीवर अवतरलेलं भगवंताचं सगुण रूप देखील तुर्येमध्ये स्थिरावून लीला करत असतो. सगुण ब्रह्म तुर्यावस्थेपर्यंत येतं आणि तिथून पुढं विमल ब्रह्माला तद्रूपतेनं जाणण्यासाठी तुर्यातीत जाण्यासाठी मनाला उन्मन करणं आवश्यक आहे. ते आता पुढच्या ओवीमध्ये सांगतायत. साक्षत्व वृत्तीचे कारण उन्मनी ते निवृत्ती जाण, जेथे विरे जाणपण विज्ञान ते. आता ह्या एक एक पायऱ्या आपण ओलांडून चाललेले आहोत. तुर्येपर्यंत आलो. आता उन्मनी बघा की साक्षीत्व ही वृत्तीची क्रिया आहे आणि उन्मनी तर निवृत्ती आहे. त्या ठिकाणी मी जाणतो असा अहंभाव किंवा जाणपणं नाहीसं होतं. अहम पूर्ण संपलेला आहे त्या उन्मनी अवस्थेमध्ये. मी आत्मा आहे, सर्व दृश्याच्या अतीत आहे, मी त्याचा केवळ साक्षी आहे, अशी अवस्था असली म्हणजे तिच्यामध्ये साक्षीत्वाची सूक्ष्म वृत्ती असते. साक्षीत्व मावळून ती वृत्तीसुद्धा विलीन झाली म्हणजे उन्मनी अवस्था प्राप्त होते. संपूर्ण वृत्तीरहित अवस्था म्हणजे उन्मनी अवस्था. त्या निवृत्ती अवस्थेमध्ये सर्व जाणते पण विरतं, तेच विज्ञान आहे. आता तुर्या ज्ञानरूप अवस्था आहे. एखादं प्रमेय सूत्र जाणणं म्हणजे ज्ञान, ते जगणं म्हणजे विज्ञान. ज्ञान विज्ञान बघा यातले सूक्ष्म भेद सांगितलेले आहेत. आणि तुर्येमध्ये मिळालं ज्ञान हे गुरुकृपेच्या पातळीवर पाठबळावर अंगात मुरतं आणि मग जीवनात उतरतं. मग त्या ज्ञानाचं विज्ञानात रूपांतर होतं. म्हणजे मनाचं उन्मन होतं, तेव्हा ज्ञानाचं विज्ञान होतं. समर्थ म्हणतात असा जीव विमल ब्रह्माच्या अगदी निकट पोहोचलेला असतो.
त्यावरून भगवंताच्या भजनासाठी आपल्याकडे किती स्फूर्ती ऊर्जा असायला हवी हे लक्षात येतं. आणि म्हणून आत्मज्ञानानंतर सुद्धा संत भजनाची कास सोडत नाही. म्हणून सारखे म्हणलेले आहे, तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे. आणि सगुणोपासनेला त्यांनी कधी अवहेरलंही नाहीये, कारण जीवाचा विमल ब्रह्मापर्यंतचा प्रवास खूप मोठा आहे हे सगळे संत जाणून आहेत. भक्कम उपासनारूपी असं राहताना अगदी अविरत नामाचे इंधन ते पुरवत राहिलं. एखाद्या वाहनाला, उपासनारूपी आपलं वाहन आहे आणि त्याला जर अविरत नामाचे इंधन पुरवलं तर हा प्रवास आपला सुखेनैव पार पडू शकतो. आणि या प्रवासात जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या, उन्मनी, नंतर विज्ञानावस्था याचा थांबा आणि मग पुढे येतं विज्ञान अवस्थाही लोप पावते, जिथं अनुभव किंवा अनुभवासाठी असं काही एक शिल्लकच नसतं. अशी विज्ञानावस्थेच्या पलीकडील जीवाची स्थिती म्हणजे विमल ब्रह्म. केवढा मोठा प्रवास आहे बघा. तिन्ही अवस्था, मग उन्मनी अवस्था, मग विज्ञानावस्था, आणि त्याच्या पलीकडं आपली जीवाची एक स्थिती होईल, ती म्हणजे विमल ब्रह्म आहे. मला काकड आरतीतलं एक गाणं फार आवडलं होतं. आता ते थोडंसं इथे कसं तुम्हाला पटेल हे होईल ते बघा, पण मला फार आवडलेलं आहे ते. मोक्ष आले धावून आणि कनलगे साधन, चैतन्य प्रकाश चोहीकडे, तो हरिनाचे आम्हा पुढे, योगी यासीन सापडे, तो हरिनाचे आम्हा पुढे. प्रवृत्ती निवृत्ती दोघी सवती, पल्लव धरुनी भांडती, प्रवृत्तीला टाकीले एकीकडे, तो हरिनाचे आम्हा पुढे. निवृत्ती म्हणे मी लहान, हरीला घेऊन जाईन, पाहीन हरीच्या मुखाकडे, तो हरिनाचे आम्हा पुढे. पुढे बघा तुर्याचा उल्लेख आलाय. तुर्या म्हणे भाषांत, करा हरीसी एकांत, हृदय मंदिरी जो सापडे, तो हरिनाचे आम्हा पुढे. उन्मनी म्हणे भास्थिर, उघडा दशमद्वार, नित्य शेषावर जो पहुडे, तो हरिनाचे आम्हा पुढे. राधा कन्या निर्मूळ, तुटले भवपाशाचे मूळ, वेदवर्णिती पोवाडे, तो हरिनाचे आम्हा पुढे, तो हरिनाचे आम्हा पुढे. आता 50 आणि 51, 52 तीनच उभे राहिले. 51, 52. जेथ ज्ञान सरे, ज्ञान तेही नुरे, विज्ञान वृत्ती मुरे परब्रह्मी. आत्ताच जे सांगितलं होते की विज्ञानाची वृत्ती सुद्धा या परब्रह्मामध्ये विरून जाते. म्हणून भगवंतानी म्हणलेलं आहे, ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षसे शुभात. म्हणजे ज्ञान हे विज्ञानासहित तुला सांगतोय, मग तू त्याच ह्याच्यापासून तुझी सुटका होईल, अशुभापासून तुझी सुटका होईल. ऐसे ब्रह्म शाश्वत, जेथे कल्पनेसी अंत, योगी जना एकांत अनुभवे जाणावा. योगी जनांना इथे एकांत मिळतोय. त्या परब्रह्माच्या ठिकाणी अज्ञान सगळं नाहीसं होते. आणि चित्रा नेरकर यांनी माईक बंद करावा. मात जे काही आहे ते सगळं आता उरतच नाहीये. विज्ञान वृत्ती सुद्धा मुरून जाते. असं हे शाश्वत ब्रह्म आहे आणि त्याच्या ठिकाणी कल्पनेचा शेवट होतो. असा हा योगीजनांचा एकांत आपण अनुभवला पाहिजे. ते आपलं काम नाही असं नाही, प्रत्येकजण योगी होऊ शकतो. फक्त योगाभ्यास करणं, प्राणायाम करणं, आसनं करणं तो योग नाही. आपल्याला हा योग साधायचा आहे. आणि म्हणून पहिल्यांदा अज्ञान नाहीसं होऊन ज्ञानाचा उदय होतो. पुरे ज्ञान नाहीसे होऊन विज्ञान होतं आणि अखेर विज्ञान देखील परब्रह्मामध्ये जिरतं, विलीन होतं आणि मग केवळ शुद्ध विमल ब्रह्म तेवढं शिल्लक राहतं.
असे हे शाश्वत ब्रह्म आहे. तिथे सर्व कल्पना नाहीशा होतात. योगी लोकांचा हा एकांत आहे. तो अनुभवणं आपण जागृत होऊया किंवा जाणून घेऊया. असा हा दासबोधातील गुरुशिष्य संवाद आहे. विमळ ब्रह्म इथं संपतोय, पण थोडीशी याच्यावरची कल्पना सांगतेय. आता पुढचा जो समास आहे तो द्वैत कल्पना, म्हणजे पुन्हा अजून आपण द्वैतात आहोत म्हणून समर्थ काही इथेच दासबोध संपवत नाहीयेत. आता हे सगळं शाश्वत चिरंतन ब्रह्माचं स्वरूप, सद्गुरु कृपा, त्यांनी दिलेल्या साधन मार्गावर निशंकपणानं अविरत आपण राहण्याचं असं ठरवलं पाहिजे. ही परमोच्च अवस्था जीवाला याच जन्मात प्राप्त करून घेता येते, असा विश्वास समर्थ आपल्याला देत आहेत. आणि गुरुनं दिलेला साधन मार्ग जो मनापासून श्रद्धेनं निष्ठेनं आचरतो, त्याला गुरुकृपेनं विमळ ब्रह्माशी तद्रूप होण्याचं सौभाग्य लाभतं. त्यासाठीच तर सगुण भजनाची महती समर्थांच्या सारख्या सगळ्या संतांनी गायली आहे. असा हा शाश्वत ब्रह्मापर्यंतचा विस्मयकारक प्रवास, जिथं कल्पना नाहीशा होतात आणि अज्ञान मागं सरतं, त्यानंतर उदयास आलेलं ज्ञान मावळून विज्ञानाचा उजेड दिसतो. पण तोही विरून केवळ विशुद्ध ब्रह्म, विमल ब्रह्म प्रत्ययास येतं. योगीजनांचा हाच एकांत, तोच विश्रामाचाही विश्राम आहे हो. या अनुभूतीच्या प्रांतात सद्गुरू आपल्याला नेऊ इच्छित आहेत. केव्हाच एक हात पुढं करून सद्गुरू आपल्यासाठी उभा आहे. सद्गुरू म्हणजे साक्षात समर्थच बरं का. गरज आहे ती तळमळीनं त्यांनी सांगितलेल्या साधन मार्गावर चालत राहणाऱ्या साधकाची. मग आहोत ना आपण सगळे तयार? आपण जाऊया विमल ब्रह्माची अनुभूती घेण्यासाठी आणि त्या परमोच्च सुखाचा आनंद लुटण्यासाठी. आपण हात समर्थांच्या सद्गुरूंच्या हातामध्ये देऊया. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, आनंदाचा धाम त्याचे गाऊ वाचे राम रे, विश्वाचा विश्राम रे, छिद्रत्रांची खाण रे, एकाएकी जाण रे, प्राणांचाही प्राण माझा स्वामी तुझी आण रे, विश्वाचा विश्राम रे, देवांचा जो देव रे, तो हा स्वयं देव रे, अलक्ष लक्षुनी साची अंगी घे उठेव रे, विश्वाचा विश्राम रे, शिवाचा आराम रे, भक्तपूर्ण काम रे, मुक्तयोगी जन गाती जयास निष्काम रे, विश्वाचा विश्राम रे, मिथ्या हे अनंत रे, सत्य स्वामी एक रे, मिथ्या हे अनेक रे, सत्य स्वामी एक रे, विष्णू कृष्ण जगन्नाथा करी हा विवेक रे, विष्णू कृष्ण जगन्नाथा करी हा विवेक रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, आनंदाचे धाम त्याचे गाऊ त्याचे राम रे, गाऊ वाचे राम रे, गाऊ वाचे राम रे. सर्व श्रोते जगदीश मूर्ती आपणा सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देते, कृतज्ञता व्यक्त करते. या समूहातील आपले आद्य संस्थापक आदरणीय बाबा, त्यांना वंदन. त्यांच्या प्रेरणेनं हे सतत करत राहावं वाटते. आता भोंग काका तर सारखे मधून प्रेरणा देतच असतात. करताय का कापरेताई आणि ज्योत्स्नाताई आहेत, सरिताताई आहेत. काल चुकून सुनील दादांचं नाव दोनदा घेतलं. सुहास दादांनी 14 ब्रह्म शिकवल्यामुळं मला आज विमल ब्रह्मापर्यंत पोहोचता आलं. तर या सर्वांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. पुन्हा एकदा श्रीरामांना समर्थांना वंदन करून माझ्यातल्या ज्या काही उणीवा असतील त्या सगळ्यांनी क्षमा करून, म्हणजे पूर्ण सहन करून क्षमा करावी.
अशी विनवणी करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद.